कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्र सरकारनं गो तस्करीवर मकोका ऍक्ट लागू केलाय, तर भारतानं हॉर्मुझच्या समुद्रधुनीवर एक नवीन तोडगा काढलाय. नवीन कामगार कायद्यानुसार मुलांच्या संगोपनासाठी मासिक रक्कम मिळणार आहे, तर UK मध्ये हिंदूंविरोधी घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन व्यासपीठ सुरू करण्यात आलेलं आहे. मुंबईत नवीन कचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहेत, तर ज्येष्ठ खेळाडूनं चेन्नई सुपर किंग्सवर फसवणुकीचा आरोप लावलाय. गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रनौतनं केलाय खुलासा. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 23 मे वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी गो संरक्षण कायद्याची. महाराष्ट्रात गो संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होऊनही शेजारच्या राज्यात सीमावर्ती आणि अंतर्गत भागातून गायी आणि जनावरांच्या अवैध तस्करीच्या तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या. अनेक भागांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिचून परवान्याशिवाय अवैध कत्तलखाने चालवले जात होते. यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेवरही परिणाम होत होता. हा संवेदनशील मुद्दा पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्य गृह विभागानं एक व्यापक आणि कठोर नियमावली जारी केली आहे. या नवीन सरकारी धोरणाअंतर्गत या अवैध व्यापाराला संघटित गुन्हा मानण्यात आलेला आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार जर कोणताही गट किंवा टोळी अशा कृत्यांमध्ये वारंवार गुंतलेली आढळली, तर स्थानिक पोलीस आयुक्त किंवा IG स्तरीय अधिकाऱ्यांच्या परवानगीनं त्यांच्यावर थेट मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल आणि या अंमलबजावणीमुळे आरोपींना सहज जामीन मिळण्यापासून रोखलं जाईल. शिवाय त्यांच्या अवैध मिळवलेल्या मालमत्तेच्या जप्तीचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकेल. सरकारनं सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विशेष संयुक्त तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. संशयास्पद वाहनांची कसून तपासणी सुनिश्चित करण्यासाठी या मार्गांवर CCTV कॅमेराचं जाळंही बसवलं जात आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची. भारतानं आपला तेल पुरवठा सुरक्षित करण्यासाठी नवीन मार्ग शोधले आहेत. ज्या देशांचा तेल पुरवठा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून नाही, अशा देशांकडनं भारत हळूहळू आपली तेल खरेदी वाढवतोय. असं केल्यानं हॉर्मुझच्या संकटातही भारतानं आपला मजबूत तेल पुरवठा कायम ठेवलेला आहे. या रणनीतीमध्ये दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएला हा देश भारतासाठी एक प्रमुख भागीदार म्हणून उदयास आलेला आहे. सुमारे 25 दशलक्ष लोकसंख्या असलेला व्हेनेझुएला आता सौदी अरेबिया आणि अमेरिका सारख्या देशांना मागे टाकून भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनलेला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी जाहीर केलं की व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स पुढल्या आठवड्यात भारताला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये तेल पुरवठा आणि ऊर्जा सहकार्यावर चर्चा होईल. रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा एक मजबूत भागीदार म्हटलं असून भारताला आवश्यक तेवढी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार असल्याचं सांगितलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कामगार कायद्याची. केंद्र सरकारनं देशातील कार्यरत महिला आणि एकल पालक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी एक मोठं पाऊल उचललंय. नवीन कामगार कायद्यानुसार कंपन्यांना आता कर्मचाऱ्यांना लहान मुलांच्या संगोपनासाठी मासिक पाळणाघर भत्ता देणं बंधनकारक असू शकतं. हा लाभ 6 वर्षांखालील मुलं असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध होईल. त्यामुळे कार्यरत मातांवरील आर्थिक भार कमी होईल आणि महिलांचा रोजगार वाढवण्यास मदत होईल असा सरकारचा विश्वास आहे. केंद्र सरकारनं 8 मे 2026 रोजी नवीन कामगार संहिता लागू केली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या कंपन्यांमध्ये हे नियम लागू आहेत तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन कामगार संहितेच्या लाभांचा फायदा घेता येईल. यातील एक प्रमुख लाभ आहे तो म्हणजे पाळणाघर भत्ता, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रत्येक मुलासाठी दरमहा किमान 500 रुपये मिळतात. हा लाभ जास्तीत जास्त 2 मुलांसाठी आणि मूल 6 वर्षांचं होईपर्यंत असा दिला जाईल. पॉडकास्टची चौथी बातमी
अँटी हिंदू हेट मॉनिटरिंग सेंटरची हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांमधील वाढ रोखण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटनमध्ये एक नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे अँटी हिंदू हेट मॉनिटरिंग सेंटर. हिंदू समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभाव, द्वेष आणि गुन्हेगारीच्या घटनांची नोंद करणं व त्यावर लक्ष ठेवणं हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. गेल्या काही काळापासून लंडनमध्ये हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यालाच प्रतिसाद म्हणून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी कचरा व्यवस्थापनाची. मुंबई शहरातल्या वाढत्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्याच्या आणि स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं BMCनं कचरा व्यवस्थापनाचे नियम हे अधिक कठोर करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. नवीन तरतुदींनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या निवासी सोसायट्या, संस्था आणि आस्थापनांना आता कचऱ्याचे 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करणे बंधनकारक असेल. या नियमांचं पालन केलं नाही तर संबंधित सोसायटी किंवा संस्थेवर आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. भारताचा माजी क्रिकेटपटू कृष्णामचारी श्रीकांतनं चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनावर जोरदार हल्ला चढवलाय. त्यानं कर्णधार ऋतुराज गायकवाड, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फ्रँचायझी व्यवस्थापनांवर संपूर्ण हंगामात MS धोनीच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय. MS धोनी घोटाळा हा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. धोनीच्या पुनरागमनाचे वारंवार संकेत देऊन चाहत्यांची दिशाभूल करण्यात आली असं म्हटलं जात आहे. माजी क्रिकेटपटू KS श्रीकांत यांनीही पुनरुच्चार केला की व्यवस्थापनानं धोनीच्या पुनरागमनाची आशा लोकांमध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या सरावाचे व्हिडिओ आणि फोटो वारंवार शेअर केले होते. पॉडकास्टची शेवटची बातमी कंगना रनौतची. सध्या सोशल मीडियावर कंगना रनौतबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे, कारण नुकतंच अभिनेत्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कुंकू लावलेला एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओनं लोकांना धक्का दिलाय आणि अभिनेत्रीच्या गुप्त लग्नाबद्दल अटकळ सुरू झालेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाबद्दल वादविवाद सुरू झालाय. आता कंगनानं स्वतः या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून कुंकू आणि मंगळसूत्रामागील सत्य उघड केलंय. इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत कंगनानं लिहिलंय, मी रोज शहरात आणि शहराच्या आसपास शूटिंग करतेय. कुणीतरी सहज माझा मेकअप मधला फोटो काढला आणि आता मला खूप फोन येत आहेत. पण विवाहित स्त्रीसारखं दिसण्यात एवढं काय विशेष आहे? अभिनेते सर्व प्रकारच्या भूमिका साकारत असतात. मी गुपचूप लग्न करणार नाही, मी वचन देते. त्यानंतर अभिनेत्रीनं एक हसणारा इमोजी सुद्धा जोडलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.